जेव्हा आपण आपल्या समस्यांना तोंड देण्याचे टाळतो, तेव्हा त्या नाहीशा होत नाहीत. उलट त्या जमा होतात आणि नंतर त्यांना हाताळणे आणखी आव्हानात्मक बनू शकते. काय समस्येपासून आम्ही दूर पळणारे आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती देणाऱ्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, परिस्थितीला किंवा समस्येला तोंड देण्यापेक्षा परिस्थितीपासून दूर पळा असे सल्ला देणारे बरेच असू शकतात. परंतु दूर जाणे हा काही तोडगा असू शकत नाही. दाविदाला असा सल्ला त्याच्या मित्रांनी दिला. अशा वेळेस तो सल्ला ऐकून दावीद दूर पळाला का? तसेच जेव्हा लोकांमध्ये विश्वासूपणा आणि प्रामाणिकपणा कमी होत जातो, त्यावेळी समस्यांना कसे तोंड द्यावे? अशा वेळी कोण रक्षण करणार? असे प्रश्न जर आपल्या समोर उभे राहत असतील, तर आम्हाला आजच्या अध्ययनातून दाविदाने काय केले, त्याने या गोष्टी कशा हाताळल्या, हे आवर्जून पाहावे लागेल. माझी खात्री आहे की आपण यासाठी तयार असाल. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही 10व्या अध्यायाच्या शेवटल्या वचनांवर आणि त्यानंतर 11 आणि 12 अध्यायांवर विचार करणार आहोत. स्तोत्रसंहिता 10वा अध्याय उघडा. देवाच्या पवित्र वचनाकडे दुर्लक्ष करणे आज आपणाला शक्य होऊ शकतं. पण उद्या जर न्यायाचा प्रसंग आला तर त्या दुर्लक्षाबद्दल जी किंमत तुम्हाला मोजावी लागेल ती तुमच्या शक्तीपलीकडची असेल. असं वाटतं की आजच्या जगामध्ये देव अतिशय अप्रिय होत आहे, कारण दुष्ट, स्वार्थी, बढाईखोर व देवहीन लोकांच्या हातात या जगाची सूत्रे आहेत. मानवाचे पाप शेवटी देवहीन मानव म्हणजेच ख्रिस्त विरोधीकडे निर्देश करू लागले आहे. आता आपण 10वा अध्याय 16 ते 18 वचने वाचूया. परमेश्वर युगानुयुग राजा आहे, त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाली आहेत. हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहे, त्यांचे मन तू स्थिर करीतोस. पोरक्यास व पीडितास न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यास इतपर दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस. श्रोत्यांनो, मानवी इतिहास हजारो राजे महाराजे येऊन गेल्याचे सांगतो, परंतु ते सर्व मातीने घडलेले मानव होते. त्यांच्यापैकी कोणीही अमर झाले नाही. त्यांची राजनीती, त्यांचे सामर्थ्य, त्यांचे वैभव सर्व मातीला मिळाले. ते हयातीत असेपर्यंत त्यांनी स्वतःचे बळ प्रदर्शित केले. त्या बळाच्या सामर्थ्याने इतरांना दहशत घातली, पण फार दिवस नाही. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की परमेश्वर युगानुयुगीचा राजा आहे. तो प्रारंभ व शेवट आहे आणि त्याचे साम्राज्य युगानुयुगीचे आहे. तो अत्यंत सामर्थ्यशाली असला तरी अति दयाळू देखील आहे आणि तो दीनांचा, पीडितांचा, दुबळ्यांचा कैवारी आहे. अनाथ व विधवा यांचा तो कैवारी आहे आणि जे त्याचे भय धरतात त्यांच्या इच्छा तो पूर्ण करणारा आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर दुसऱ्यांदा येईल, तेव्हा तो प्रभू परमेश्वराचे राज्य स्थापित करेल. मी व माझ्यासारखे अनेक विश्वासणारे त्या महान व सुंदर दिवसाची उत्कंठतेने वाट पाहत आहोत, कारण या राज्यामध्ये देवाची पवित्र समक्षता कायम असेल. पवित्र शास्त्र आम्हाला प्रगटीकरणाचे पुस्तक 21वा अध्याय 3 आणि 4 या वचनांमध्ये सांगते. प्रगटीकरणाचे पुस्तक 21वा अध्याय 3 आणि 4 वचने वाचूया. आणि मी राजस्थानातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पहा, देवाचा मंडप मनुष्यांजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. ह्यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाहीत,
कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. श्रोत्यांनो, काय तुम्हाला अशा ख्रिस्त राज्याची प्रतीक्षा आहे? काय या अन्याय व अत्याचाराने बरबटलेल्या जगातून निघून परमेश्वराच्या पवित्र शांतीच्या नगराचे तुम्हाला नागरिक व्हायचे आहे? ख्रिस्ताद्वारे प्रभू पित्याजवळ या. येशू ख्रिस्ताने सर्व दुखण्याचे आमंत्रण दिले आहे. मत्ते शुभवर्तमान 11 अध्याय 28व्या वचनात तो म्हणतो, मत्ते शुभवर्तमान 11 अध्याय 28 वचन, अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व मजकडी या, म्हणजे मी तुम्हास विसावा देईन. आता कष्टापासून विसाव्याचे स्थान माहीत झाल्यावर कसला विलंब करायचा? तो आपले बाहू पसरून आज तुम्हाला म्हणत आहे, तुम्ही मजकडी या, म्हणजे मी तुम्हाकडे येईन. आता आपण 11व्या स्तोत्राकडे वळत आहोत. 11व्या स्तोत्रामध्ये नीतिमान व्यक्तीची परीक्षा ही मध्यवर्ती कल्पना आहे. हे स्तोत्र छोटेसे आहे व ते इतके सर्वसाधारण वैशिष्ट्यांचे आहे की दाविदाने ते नक्की कोणत्या प्रसंगी लिहिले ते सांगणे कठीण आहे. त्याने ते बहुधा शाऊल राजा जेव्हा त्याचा पाठलाग करीत होता तेव्हा, किंवा अबशालोमाने दाविदाच्या स्वतःच्या मुलाने जेव्हा दाविदाविरुद्ध बंड केले तेव्हा लिहिले असावे. काही तज्ज्ञांच्या मते ते त्याने अबशालोमाच्या बंडाच्या वेळेस केले असावे, कारण तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा असा सल्ला त्याच्या चिंताग्रस्त मित्रांनी त्याला संकटाच्या वेळेस शाऊलाने त्याचा पाठलाग केला त्यावेळेस दिला असावा. परंतु काही तज्ज्ञांच्या मते 3ऱ्या वचनामधील आधारस्तंभच ढळले या वचनाचा संदर्भ अबशालोमाने दाविदाच्या राजगादीला केलेल्या आव्हानाचा आहे. मला स्वतःला असं वाटतं की दाविदाने हे स्तोत्र अबशालोमाने केलेल्या बंडाच्या वेळेस रचले असावे. आणि या स्तोत्रामध्ये आपल्याला दिसून येते की स्तोत्रकर्त्यावर फार मोठा धोका ओढवला आहे व त्याचे घाबरलेले मित्र त्याला म्हणतात की तू आपला जीव वाचवण्यासाठी पळून जा. परंतु आपल्या अढळ विश्वासाने स्तोत्रकर्ता त्यांचा सल्ला नाकारतो आणि यहोवा प्रभू परमेश्वर अत्यंत नीतिमान राजा आपल्या सेवकांची परीक्षा घेत असला तरी त्यांना सोडत नाही असा दृढ विश्वास तो बाळगतो. तो असाही विश्वास बाळगतो की नीतिमानाला कशाचेही भय बाळगण्याचे कारण नाही, परंतु तुष्टाने मात्र देवाचे भय बाळगावे. स्तोत्रसंहिता 11 अध्याय आणि 1 वचन आम्हाला सांगतं, मी परमेश्वराचा आश्रय केला आहे, तर तुम्ही माझ्या जीवाला असे का म्हणता की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा? तू या परिस्थितीपासून पळून जा असा सल्ला तुमच्या व माझ्यासाठी नवा नाही. आजकाल श्रोत्यानो, मानसोपचार तज्ज्ञ हाच सल्ला देतात, तुम्ही तुमच्या समस्यांपासून दूर जा म्हणजे तुमचा मानसिक ताप कमी होईल, तुमचे मानसिक संतुलन ढळणार नाही, असे ते सांगतात. थोडक्यात दाविदाचे मित्र त्याला म्हणाले की तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा म्हणजे तुझे रक्षण होईल. तसेच हे म्हणणे आहे. पण ही गोष्ट शक्य आहे काय? तुम्ही तुमच्या समस्यांपासून पळून जाऊ शकता काय? एकदा एका श्रीमंत बाईने आपल्या मोलकरणीजवळ आपण आपल्या जीवनाला कंटाळला आहोत व आपल्याला दूर कोठेतरी पळून जावेसे वाटते असे सांगितले. यावरती मोलकरीण आपल्या मालकिणीला म्हणाली, तुम्ही आपल्या या सुंदर घराला सोडून कोठे पळून जाणार? तुमच्या गोड लेकरांना सोडून, तुमच्या प्रेमळ पतीला सोडून तुम्ही कोठे पळून जाणार? आणि तुम्ही जरी त्यांना सोडून पळून गेलात तरी तुम्ही स्वतःपासून पळून जाऊ शकाल काय? किती सत्य आहे ही गोष्ट. कोणीही स्वतःपासून पळून जाऊ शकत नाही. दाविदाच्या मित्रांचा सल्ला काही योग्य नव्हता, कारण त्याच्या पळून जाण्याने त्याचे काहीच प्रश्न सुटणार नव्हते. असे पळून जाणे भ्याडपणाचे, नाकर्तेपणाचे लक्षण आहे. अनेक लोक सांसारिक गोष्टींना कंटाळून संन्यास घेण्याच्या गोष्टी करतात. काही संसाराला कंटाळून मुले व बायको यांना सोडून निघूनही जातात. यामुळे आपण समस्यांमधून सुटलो असे त्यांना वाटते, परंतु त्यांचे हे वागणे खरोखर बेजबाबदारपणाचे आहे. आपल्या पश्चात आपल्या मुलांचे, पत्नीचे काय होईल याचा त्यांनी किंचितही विचार केलेला दिसत नाही. आत्महत्या करणाऱ्या लोकांविषयी देखील असेच म्हणायला हरकत नाही. येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना कधीही पलायनवाद शिकवला नाही. उलट त्याच्या मागे जो येत त्याला क्लेश होतील हे त्याने स्पष्ट केले. पण त्याच वेळेस ते क्लेश सहन करायला त्याच्या अनुयायांना परमेश्वराकडून सहाय्य मिळेल असेही त्याने शिकवले. त्याने आपल्या शिष्यांना मत्ते शुभवर्तमान 16 अध्याय 24 आणि 25 या वचनात शिकवले,
माझ्या मागे येण्याचे कोणाच्या मनात असेल तर त्याने आत्मविग्रह करावा आणि आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. कारण जो कोणी आपला जीव वाचविण्यास पाहील तो त्याला मुकेल, आणि जो कोणी मस्करीता आपल्या जीवाला मुकेल त्याला तो मिळेल. आणि त्याने असेही सांगितले की जीवनाचा मार्ग म्हणजे त्याचा मार्ग खडतर व अरुंद आहे. श्रोत्यानो, ख्रिस्ती असल्यामुळे जर आज तुम्हाला संकटांना, अडचणींना तोंड द्यावे लागत असेल तर त्याविषयी आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण ख्रिस्ती जीवनाचा मार्ग गुलाबाच्या पाकळ्यांनी आच्छादलेला आहे असे प्रभू येशूने कधीही सांगितले नाही. तुमच्या जीवनात परीक्षा असतील, क्लेश असतील, पण येशू ख्रिस्ताने तुम्ही जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना अभिवचन दिले आहे की त्याने जगाला जिंकले आहे. त्याच्याद्वारे आम्ही महाविजयी आहोत. संत पौलाद्वारे प्रभू परमेश्वर आम्हाला करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 13व्या वचनात अभिवचन देतो. करिंथकरास पहिले पत्र 10 अध्याय 13 वचन, मनुष्यास सहन होते तिच्याशिवाय दुसरी परीक्षा तुमच्यावर गुदरली नाही, आणि देव विश्वासपात्र आहे. तो तुमची परीक्षा तुमच्या शक्ती पलीकडे होऊ देणार नाही, तर परीक्षेबरोबर तिच्यातून निभावण्याचाही उपाय करेल, असा की तुम्ही ती सहन कराव्यास समर्थ व्हावे. तसेच प्रभू पिता स्तोत्रसंहिता 91 अध्याय 14 ते 16 मध्येही त्याच्यावर भाव ठेवणाऱ्यांना मोठ्या ममतेने सांगतो की त्याचे प्रेम मस्वर आहे म्हणून मी त्याला मुक्त करेन. त्याला माझ्या नामाची जाणीव आहे म्हणून मी त्याला उच्च स्थळी निर्भय ठेवेन. तो माझा धावा करेल आणि मी त्याचे ऐकेन. संकट समय मी त्याच्याजवळ असेन. मी त्याला मुक्त करेन. मी त्याचे गौरव करेन. त्याला दीर्घायुष्य देऊन तृप्त करेन. त्याला मी सिद्ध केलेल्या तारणाचा अनुभव घडवेन. श्रोत्यानो, इतका धीर देणारा, सहाय्यासाठी सतत तत्पर असणारा महान स्वर्गीय पिता जर आमच्या पाठीशी आहे तर आम्ही संकटांना घाबरून त्यांच्यापासून का पळावे? दाविदाची याच परमेश्वरावर गाढ श्रद्धा होती म्हणून त्याला त्याच्या मित्रांचा तू पक्षाप्रमाणे आपल्या डोंगराकडे उडून जा हा सल्ला पटला नाही. तो त्यांना म्हणत आहे की मी तर परमेश्वराचा आश्रय केला आहे. दाविदाच्या जीवावर त्याचा स्वतःचा मुलगा अबशालोम उठला होता. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. तुझेच गुण गावे हे ध्येय जीवनाचे. हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत गावे देवा तुझ्या प्रीतीचे. त्या प्रभात शांत वेळी क्षितिजावरी तिलाली. क्षितिजावरी तिलाली. बेरुनी आल्या वेली गाण्या तुला भूपाळी. गाण्या तुला भूपाळी. मी गोड गीत गावे देवा
महिमा तुझी वर्णावी, महिमा तुझी वर्णावी. मजवारी प्रीती करी, पुन्हा पुन्हा वदावी, पुन्हा पुन्हा वदावी. मी गोड गीत गावे, देवा तुझ्या प्रीतीचे, तुझेच गुण गावे. हे ध्येय जीवनाचे, हे ध्येय जीवनाचे. मी गोड गीत आता पुढचं वचन पहा. कारण पहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत, सरळ मनाच्यांना अंधारात मारावयासाठी दोरीला तीर लावित आहेत. संधी मिळताच दाविदाला ठार मारण्याचा अबशालोमाच्या अनुयायांचा विचार होता. दावीद, अबशालोम दोघांच्याही बाजू कटुपणाने भरलेल्या होत्या. परंतु दाविदाचे मन मात्र आपल्या मुलासाठी दुःखाने भरलेले होते. दाविदाला या गोष्टीविषयीही दुःख होते की कायदा व सुव्यवस्था ढासळली होती, कारण अबशालोमाने राजगादी बळकावण्याचा प्रयत्न केला होता आणि दाविदाला यरूशलेम सोडून जावे लागले होते. अशा परिस्थितीत खऱ्या व जिवंत देवाची उपासना चालू राहणे शक्य नव्हते. दाविदाने त्याच्या लोकांना सूचना दिल्या होत्या की माझ्या मुलाची अबशालोमाची आठवण ठेवा, त्याला ठार करू नका, मला तो सुरक्षित हवा आहे. अबशालोमाने आपल्या पित्याशी आणि इतरांशी लढाई करून फार मोठी घोड चूक केली, कारण दावीद एक तरबेज सर्व युक्त्या माहीत असलेला योद्धा होता. जंगलात पर्वतात कशा प्रकारे लढाई करायची हे त्याला माहीत होते. अबशालोम व त्याचे लोक तितके अनुभवी नव्हते, म्हणून त्यांचा पराजय झाला. दोन्ही पक्षात कटुपणा होता, पण दाविदाच्या हृदयात नव्हता. योआब, जो दाविदाच्या सेनेचा सेनापती होता, त्याने भाला फेकून अबशालोमाला ठार केले. दोन्ही पक्षात कटुपणा होता. पुत्राच्या मृत्यूने दाविदाचे अंतःकरण दुःखित झाले. मला नाही वाटत की त्या दुःखाला तो कधी विसरू शकला. व्यवस्था आणि नियम समाप्त झाले. 11वा अध्याय 3रं वचन पहा. आधारस्तंभच ढासळले तर नीतिमान काय करणार? आजकाल देवाचे वचन ग्राह्य नाही असे सांगणारे खोटे शिक्षक सर्वत्र आढळतात आणि हे लोक एका नवीन नीतिमत्वाचा पुरस्कार करतात. अशा वातावरणात देवाचे भय धरून चालणाऱ्यांना आपल्या नीतिमूल्यांना देवाच्या वचनाला धरून चालणे कठीण होऊन बसते. अशा वेळी नीतिमानांनी काय करावे? मी सांगते श्रोत्यानो, ते काय करू शकतात. स्तोत्रकर्ता काय म्हणतो ते पहा. 4थ्या वचनात, परमेश्वर आपल्या पवित्र मंदिरात आहे, परमेश्वराचे राजासन स्वर्गात आहे, त्याचे नेत्र मानवास पाहतात, त्याच्या पापण्या त्यास आजमावितात. आज प्रभू परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे, तो आम्हाला आजमावत आहे. या दुष्ट व व्यभिचारी जगामध्ये आम्ही देवावर किती विश्वास ठेवतो, किती त्याला अनुसरतो, याकडे तो लक्ष ठेवून आहे. जेव्हा आमच्या आजूबाजूला देवाच्या वचनाचा अव्हेर केला जातो, तेव्हा आम्ही एकच गोष्ट करू शकतो, ती म्हणजे देवाचे चरण धरून राहणे, त्याच्यावर आपला सर्व भार, सर्व भाव ठेवून स्थिर राहणे. आम्ही कठीण परिस्थितीने घेरलेलो असताना प्रभू परमेश्वर जो स्वर्गात सिंहासनावर आसनस्थ झाला आहे, त्यावर विश्वास ठेवणे व आशेने त्याच्या मदतीची प्रतीक्षा करणे हेच आमच्या हिताचे असते. यशायाचे पुस्तक 30वा अध्याय 15वे वचन, यामध्ये परमेश्वर त्याच्या लोकांना म्हणतो, मागे फिरणे व स्वस्थ राहणे यात तुमचा बचाव आहे. शांतता व श्रद्धा यात तुमचे सामर्थ्य आहे. अब्रामाचा देवावरचा विश्वास असाच दृढ होता. त्याने देवाला घट्ट आलिंगन दिले होते. ह्या दिवसात आम्हाला हेच करायचे आहे. स्तोत्र 11:5 वचन पहा. परमेश्वर नीतिमानाला कसा स्लावितो, त्याला दुर्जनाचा व आततायी माणसाचा वीज येतो. परमेश्वर त्याच्या लोकांना कसाच लावतो याचा अर्थ असा नाही की तो त्यांचा तिरस्कार करतो. आमच्यातले सद्गुण अधिक वाढावेत
आमचे आत्मिक सौंदर्य वाढावे, हाच त्याचा त्यामागचा हेतू आहे. म्हणून प्रेषित पेत्र देवाच्या लोकांना पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये म्हणतो, पेत्राचे पहिले पत्र पहिला अध्याय 7वे वचन, तुम्ही यासाठी सोशिले की नाश होणाऱ्या सोन्याची परीक्षा अग्नीने करीतात, त्या सोन्यापेक्षा मौल्यवान असे जे तुमच्या विश्वासाचे परीक्षेत उतरणे, त्यापासून प्रशंसा, गौरव व मान ही फळे येशू ख्रिस्ताच्या प्रगट होण्याच्या वेळेस मिळावे. परंतु श्रोत्यानो, त्याच वेळेस प्रभू परमेश्वर दुष्टांचा, जे जुलूम जबरदस्ती करतात त्यांचा तिरस्कार करतो. आजकाल लोक एक घोषवाक्य नेहमी म्हणताना आढळतात, परमेश्वर पाप्यांवर प्रीती करतो, परंतु तो पापाचा तिरस्कार करतो. देवाने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली की त्या प्रीतीखातर त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त दिला. परंतु जर तुम्ही मी पापातच चालत राहिलो तर आपण देवाचे शत्रू आहोत. तुमचे तारण व्हावे अशी त्याची इच्छा आहे. आणि जर तुम्ही त्याच्याकडे वळलात व आपल्या पापांचा तिरस्कार केलात तर तो तुम्हाला पापांपासून सुटका देईल, नाहीतर तो तुमच्या पापांमुळे शेवटी तुमचा न्याय करेल. 11वे स्तोत्र 6 आणि 7 वचने, दुर्जनांवर तो पाशावर पाश टाकील, अग्निगंधक व दाहक वारा ह्यांचा प्याला त्यांच्या वाट्यास येईल. कारण परमेश्वर न्यायी आहे, त्याला नीतिमत्व प्रिय आहे, सरळ असलेल्याला त्याचे दर्शन होईल. आज या काळामध्ये परमेश्वर दुष्टांना काही शासन करताना दिसत नाही, परंतु एक दिवस त्यांच्या सर्व दुष्कृत्यांसाठी तो त्यांना शासन करणार आहे. तेव्हा त्यांना क्लेश व भयंकर शासन या व्यतिरिक्त दुसरे काहीच मिळणार नाही. दावीद 27वे स्तोत्र 4थ्या वचनात म्हणतो, परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन. ते हे की माझ्या सर्व आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरी माझी वस्ती व्हावी, म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या पवित्र स्थानी ध्यान करेन. प्रत्येक ख्रिस्त भक्ताची ही इच्छा ख्रिस्त राज्यामध्ये पूर्ण झाल्या वाचून राहणार नाही. आता श्रोत्यानो, आपण 12व्या स्तोत्राकडे वळत आहोत. या आधीच्या स्तोत्राप्रमाणे याही स्तोत्रामध्ये देवभक्तांचे, देवाच्या लेकरांचे, धर्मभ्रष्ट जगामध्ये अंतिम काळी होणारे हाल हा विषय मध्यवर्ती विषय आहे. इस्रायलमध्ये जे देवभिरू लोक उरणार आहेत व इस्रायल सोडून इतर देशांमध्ये जी देवाची लेकरे आहेत त्यांच्यावर ओढवल्या जाणाऱ्या छळाची ही एक छोटीशी झलक या स्तोत्रात दिसते. या भावी युगामध्ये मंडळी व इस्रायल यांच्यातली धर्मभ्रष्टता प्रतिबिंबित झालेली आहे. आपण वाचूया श्रोत्यानो 12वा अध्याय पहिले वचन, हे परमेश्वरा सहाय्य कर, कारण कोणी भक्तिमान उरला नाही, मानव जातीतले विश्वसनीय लोक नाहीसे झाले आहेत. मला वाटतं की ही वचने तर आजच्याही युगाला लागू पडतील. आजकाल लोकांना देवाचे भय अजिबात उरले नाही. देवहीनता कर्करोगाप्रमाणे पसरत आहे. अशा वेळेस एलिया संदेशाला वाटले होते त्याप्रमाणे आपण एकटेच देवाचे भय धरून त्याला अनुसरणारे आहोत असे देवाच्या लेकरांना वाटणे साहजिक आहे. दुसरं वचन वाचूया. ते एकमेकांशी असत्य भाषण करीतात, ते दुजाभाव ठेवून खुशामतीचे शब्द बोलतात. दुतोंडी माणसांची आपल्या जगात, समाजात कमतरता नाही. ते तुमच्या तोंडावर एक बोलतात तर तुमच्या मागे दुसरेच बोलतात. ते खोटी स्तुती करण्यात तत्पर असतात. परंतु ख्रिस्ताला अनुसरणाऱ्याने सत्याला धरून राहणे आवश्यक आहे. 3 आणि 4 वचने, खुशामत करणारे सर्व ओठ, फुशारकी मारणारी जीभ परमेश्वर कापून टाको. ते म्हणतात, आम्ही आपल्या जिभेने प्रबळ होऊ, आमचे ओठ आमचेच आहेत, आमचा धनी कोण? श्रोत्यानो, अशा प्रकारची प्रवृत्ती आज सुद्धा आम्हाला आमच्या समाजात आणि आमच्या इतरत्र दिसते. यहुदा त्याच्या पत्रातील 16व्या वचनात म्हणतो, ते लोक कुरकुर करणारे, असंतुष्ट व वासनासक्त आहेत. त्यांचे तोंड फुशारकीच्या गोष्टी बोलते व लाभासाठी ते मुखस्तुती करणारे आहेत. दुसऱ्या शब्दांमध्ये धर्मभ्रष्ट म्हणजे खोटे, असत्य बोलणारे लोक. आता आपण देवाचे लोक कोण आहेत ते पाहणार आहोत. 5वे वचन पहा. परमेश्वर म्हणतो, दीनांवरील जुलमांमुळे व कंगालांच्या उसाशामुळे मी आता उठलो आहे. ज्या आश्रयाचा सोस त्याला लागला आहे त्यात मी त्यास सुरक्षित ठेवीन. पवित्र शास्त्र पुन्हा व पुन्हा सांगते की परमेश्वर दीन व दुबळ्यांचा कैवारी आहे व तो त्यांचा न्याय केल्याशिवाय राहणार नाही. तो त्यांना सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवेल. 6व्या वचनात तो म्हणतो, परमेश्वराची वचने शुद्ध वचने आहेत. भट्टीत 7 वेळा शुद्ध करून
जमिनीवरील मुशीत ओतलेल्या रुपयासारखे ती आहेत. श्रोत्यानो, मानवाच्या शब्दांविषयी कोणीही अशी खात्री देऊ शकत नाही, परंतु परमेश्वर सत्यवचनी आहे. त्याची वचने शुद्ध आहेत, पवित्र आहेत. नंतर 7 आणि 8 वचने पहा. हे परमेश्वरा, तू त्या सांभाळशील, ह्या पिढीपासून तू त्यांचा कायमचा बचाव करशील. मानवजातीत नीचत्वाला उच्च पद प्राप्त झाले, म्हणजे दुर्जन चहूकडे मिरवत चालतात. आजच्या जगामध्ये खरोखर मानवाची मूल्ये पूर्णपणे बदलून गेली आहेत. परंतु असल्या उलट्या खोट्या मूल्यांविषयी परमेश्वराचे वचन फार स्पष्ट आहे आणि ते आम्हाला सतर्क करते. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. मागील प्रश्नाचे उत्तर आहे सी. देवाला विसरणारी सर्व राष्ट्रे म्हणजे दुर्जन आहेत. आजचा प्रश्न, स्तोत्र 27 मध्ये देवाकडे दाविदाने कोणते वरदान मागितले? प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सअप करा. प्रियांनो, नीतिमान व्यक्तीची परीक्षा आणि देव आम्हाला आजमावतो हे आजच्या अध्ययनाचे विषय होते. आम्ही पाहिले की भय आणि संकटाच्या काळात दाविदाने देवावर विश्वास ठेवला. दाविदाने स्वतःला आणि इतरांना आश्वासन दिले की देव त्याच्या लोकांचे रक्षण करेल आणि त्यांना दिलेली वचने पूर्ण करेल. प्रियांनो, असा दृढ विश्वास आपल्यामध्ये आहे का? आम्ही हे कदापि विसरू नये की विश्वासणाऱ्यांसाठी सांत्वन आणि आशेचा स्रोत म्हणजे केवळ येशू ख्रिस्तच आहे. काय आपलाही स्रोत येशू ख्रिस्त आहे का? विचार करून योग्य निर्णय घ्याल काय आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनामध्ये कार्य करणाऱ्या, आम्हाला आशीर्वादित करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तुझ्या नावाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो, कारण तू आमच्या समवेत आहे. तुझ्या वचनाप्रमाणे तू आम्हाला कधी सोडत नाहीस, कधी टाकत देखील नाहीस. आणि म्हणूनच बापा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. होय प्रभू परमेश्वर दे बापा, आम्ही तुझे लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी आलेलो असताना दरवेळेस तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस, तू आम्हाला शिकवतोस, यासाठी की प्रभूजी तू नेमून दिलेल्या मार्गामध्ये आम्ही दृढतेने राहावं. होय प्रभूजी, आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे आणि जे काही तू आम्हाला शिकवलेलं आहेस ते आम्ही ग्रहण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की आमचा देह अशक्त आहे, परंतु प्रभूजी आमचा आत्मा उत्सुक असू दे. आणि म्हणूनच बापा, आम्ही तुझ्याकडं सहाय्य मागतो. तू आम्हाला मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. विश्वासात स्थिरावलेले व अढळ रहा. प्रभू आपणास सहाय्य करो.